स्वागत आहे तुमचं विदर्भ किचनमध्ये। तर आजची आपली रेसिपी आहे मशरूमची सुकी भाजी, जी मुलांच्या टिफिनसाठी खूप छान असते। तर इथे मशरूम मी छान धुवून बारीक चिरून घेतलेले आहे आणि इथे फोडणीसाठी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि वाटण्यासाठी इथे घेतलेला आहे मी लसूण, अद्रक, 2 ते 3 हिरव्या मिरच्या आणि थोडं जिरं याची बारीक पेस्ट करून घेतलेली आहे। इथे कढईमध्ये 1 चम्मच तेल घेतलेलं आहे, त्यामध्ये थोडी मोहरी घातलेली आहे। त्यानंतर कांदा तेलामध्ये छान परतून घेऊ। या भाजीला तेल कमी वापरायचं। त्यानंतर कांदा आपला परतून झाला की यामध्ये आपल्याला ही आलं लसूण मिरचीची पेस्ट ॲड करायची आहे आणि ती पण तेलामध्ये छान अशी परतून घेऊ। अगदी झटपट आणि लवकर होणारी भाजी आहे, मुलं पण छान आवडीने खातील। आता आपले हे तेलामध्ये छान परतून झालेला आहे आलं लसूण पेस्ट। त्यानंतर याच्यामध्ये मोठा एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, तो पण छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। आता उन्हाळा आहे, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मसाल्याच्या भाज्या जास्त खाल्ल्या जात नाही। मशरूमची मसाला भाजी पण होते, पण अशा पद्धतीने जर आपण भाजी केली अगदी साधी आणि सिंपल कमी मसाल्यामध्ये, तर खायला पण छान होते आणि एकदम कमी मसाल्यामध्ये खूप छान अशी। इथे आपलं तिखट, थोडं कांदा लसूण मसाला, जिरं, धने पावडर आणि हळद घेतलेली आहे, मीठ याचं मिश्रण करून आपल्याला हे यामध्ये ॲड करायचं आहे। आता हे पण आपल्याला छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे, छान असा कलर येईल। आता इथे थोडं पाणी घातलेलं आहे मी, बघू शकता। उकळी आली की यामध्ये आपल्याला मशरूम ॲड करायचे आहे आणि हे व्यवस्थित तेलामध्ये परतून घेऊ। आता यामध्ये आपल्याला थोडं पाणी ॲड करायचं आहे मशरूम शिजण्यासाठी आणि ही सुकी भाजी बनवायची आहे। तर अशा पद्धतीने ही भाजी आपल्याला करायची आहे। बघू शकता आता आपली भाजी शिजत आलेली आहे। तर कशी वाटली रेसिपी? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। बाय बाय।